अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। प्रखर पितृदोषासाठी आपल्याला भगवान विष्णूंची अशी एक सेवा करायची आहे। प्रखर पितृदोष असल्यामुळे किती घरं नष्ट झालेली आहेत, त्याचबरोबर संतान प्राप्ती होत नाही। लग्नाला कित्येक वर्ष झाले तरीही संतान प्राप्ती होत नाही। तुम्ही काम करताय, कष्ट करताय, त्याच्यात यश मिळत नाही। तुम्ही कितीही कमवा, कितीही कष्ट करा, पण तुमच्या घरात पैसा टिकत नाही, पैसा येत नाही। आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला अमावस्या किंवा पौर्णिमा आली का तुम्हाला असं भीती जाणवत असते। तर त्याचं कारण काय आहे की हे पितृदोषाचं लक्षण असतं। आणि जेव्हा आपल्या घरात पितृदोषाचं लक्षण आपल्याला सारखं जाणवत असतं तर आपले पितृ हे तृप्त झालेले नसतात, त्यांना सद्गती मिळालेली नसते। असे शिक्षणात प्रगती होत नाही, नोकरीत बढती मिळत नाही, सरकारी म्हणजे नोकरीमध्ये सगळ्यांचा त्रास, आजूबाजूला कुणाशीच कुणाचं पटत नाही, डोळ्याखाली काळीवर्तुळ, हे तुम्हाला सगळे ना पितृदोषाची कारणं समजतात। आणि अजून काही म्हणजे विवाह म्हणजे लग्नासाठी खूप उशीर होतो, वय उलटून गेलं तरी लग्नाला खूप उशीर झालेला असतो, तरीही लग्न जमत नाही, हे सगळे पितृदोषाची कारण आहे। मग आपल्याला याच्यावर काय करायचं आहे हे बघा। 25 जुलै 2026ला आहे देवशयनी आषाढी एकादशी, जिला आपण आषाढी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो। बघा, ह्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात झालेली असते। संपूर्ण चातुर्मास हा 4 महिन्यांचा असतो। आणि जसं एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते, तसंच ही आषाढी एकादशी संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे। आणि हा चातुर्मास संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे। मग ह्या 4 महिन्यामध्ये बघा भगवान विष्णूंची अपार सेवा केली जाते। त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला दिवस असतो तो आषाढी एकादशी। कारण की जेव्हा आपण ह्या एकादशीचा उपवास करतो तेव्हा संपूर्ण 12 महिन्याचा आपल्याला उपवास केल्याचं फळ ह्या एकादशीला मिळत असतं। पण ह्या दिवशी जी काही सेवा करतो, जी काही आपण पूजा करतो, ती सगळी आपल्याला त्याचं पुण्यफळ लाभत असतं, आषाढी केल्याचं पुण्यफळ लाभत असतं। मग बघा, ह्या दिवशी आपल्याला एक पावित्र्य ग्रंथाचं, एक दिव्य ग्रंथाचं वाचन करायचं आहे। आपल्या पितृंना जर तृप्ती मिळाली तरच आपल्याला पुढे सुख शांती मिळत असते। आपण जे काही कमवतो आहे, जे काही करतो आहे, आपण त्यातून आपल्याला सुख समाधान मिळत राहील। बघा, आता आजकाल काय झालं आहे की आपण कमवतो आहे पण आपल्या पितरांना विसरून चाललो आहे, आपल्या पूर्वजांना विसरतोय। पूर्वज म्हणजे कोण आहेत तर आपले वडीलधारी व्यक्ती आहेत। आणि आपण जर त्यांना विसरलो तर खरंच आपण जे काही आहोत, ज्यांचे काही म्हणजे त्यांच्यामुळेच आपली प्रॉपर्टी, खरं तर मला तर असंच म्हणेल मी महिलांना की आपले जे नवरा म्हणजे पती आहेत तर ते सुद्धा त्यांचाच वंश आहे। आणि आपण जर त्यांच्यासाठी म्हणजे खरं तर सगळ्यांनीच ही सेवा करायची आहे। सेवा केली नाही, ते त्यांची पूजा अर्चना केली नाही, त्यांना विचारलंच नाही तर ते आपल्याला सुखी कसं काय ठेवतील? ते आपल्याला कुठल्याच गोष्टी सुखी ठेवणार नाही। आणि जेव्हा आपण त्यांचं भरभरून करू तेव्हा आपल्याला ते भरभरून देतील, भरभरून त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळेल। आपल्या संसारात प्रगती होईल, मग तुमची काही असेल नोकरीमध्ये बढती होईल, उन्नती होईल, हे सगळं होणारच। पण हे कधी? तर मग आपल्याला ह्या चातुर्मासाच्या दिवशी पहिला दिवस जो देवशयनी आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो, ह्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय प्रिय असलेली एक सेवा करायची आहे। बघा, आता ही सेवा काय आहे तर आपल्याला सगळ्यांकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ असणं गरजेचं आहे, संक्षिप्त भागवत। आता हे नाव उलटं दिसत असेल तुम्हाला, पण संक्षिप्त भागवत हे ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे। ह्या ग्रंथामध्ये संपूर्णपणे भागवतगीतेचा सार दिलेला आहे। भागवतगीता कोणी वाचली असेल, अर्थात कळाला असेल। आता जो दिंडोरी प्रणीत मोठा ग्रंथ आहे, संक्षिप्त म्हणजे मोठा भागवत ग्रंथ आहे ना, तो खूप मोठा आहे। त्याचं पारायण करायला खूप दिवस लागतात। पण आपल्याला गुरुमाऊलींनी अक्षरशः संक्षिप्त भागवत हा अतिशय साधा सोपा आहे, तब्बल 1.25 ते 1.5 तासापर्यंत आपल्याला हा वाचनासाठी जातो। तुम्ही जेव्हा वाचन करायला बसताल तेव्हा हा संपूर्णपणे 1.5 तासापर्यंत म्हणजे जे नव्याने वाचणार आहेत ना, जे नव्याने सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्णपणे 1.5 तासच आहे। पण आता याच्यासाठी नियम काय आहे, तुम्ही एका बैठकीत वाचायचं आहे। पण ह्या दिवशी पारायण घ्यायचं नाही आहे, सुतक मासिक पाळी ह्यामध्ये सेवाच करता येणार नाही। दुसरं म्हणजे आता काय करायचं आहे, ही सेवा कधी करायची आहे, तुम्ही सकाळी करू शकता, दिवसभरात कधीही, एकादशी दिवशी अगदी कधीही करू शकता। पण ही सेवा काय आहे, आपण माणूस जन्माला येतो तेव्हा आपल्यासोबत काही ऋण येतं, म्हणजे काही दोष येतो। जेवढ्या माणूस चांगल्या गोष्टी घेऊन येतो तेवढ्या वाईटही गोष्टी असतात। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंची सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्याला ही करायची आहे। मग आपल्यावर का बरं करायची, तर आपल्यावरचे जे दोष आहेत, जे काही वाईट गोष्ट आहे ते दूर करण्यासाठी। माणूस काय प्रत्येक गोष्टीत म्हणजे चांगलाच आहे असं नाही आहे, पण त्याच्यासोबत वाईट गोष्टी पण तेवढ्याच असतात। मग ते दोष, ते ऋण आपल्याला फेडणं आपल्याकडून ते कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे। कारण की
आपण जे जगतो आहेत ना ते सगळं पूर्वजांची कृपा आहे आणि जे पुढे याच्या पुढे हे चांगलं व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। याच्यासाठी हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे। महिलांनो, दादांनो, ही सेवा अगदी कोणीही करू शकतात। पण आता हे काय करायचं आहे बघा, केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा हा ग्रंथ वाचणार आहोत तेव्हा आपल्याला अगरबत्ती लावणार आहोत। अर्थातच अगरबत्ती लावून आपल्याला वाचायचं आहे। पण ही अगरबत्ती आपल्याला म्हणजे दुसरी प्लेट म्हणजे आपण उदित्याची आपल्याला सेपरेट पकडायची आहे। काप सेपरेट पकडायची आहे आपल्या याच्यामध्ये, म्हणजे नेहमीच्या उदीमध्ये, नेहमीच्या रक्षामध्ये पकडायची नाही आहे। आता ही सेवा जेव्हा करतो आपण तेव्हा तिची उदी सेपरेट पडली पाहिजे आणि संपूर्ण पारायण झाल्यानंतर तर तुम्हाला ती घरात शिंपडून द्यायची आहे, म्हणजे फुकून द्यायची आहे। आता हे ग्रंथ बघा किती छोटा आहे आणि काय वाचायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सगळ्यात पहिलं आहे की स्वामीस्तवन। स्वामीस्तवन झाल्यानंतर हे बघा इथे स्वामीस्तवन आहे, हे इथे जे आहे ना त्यानंतर हे किती नंबरला आहे, 15 नंबरला स्वामीस्तवन आहे। सगळ्यांनी वाचावी, खरंच हे सेवा अतिशय प्रभावी आहे। आणि त्यानंतर येतं एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूची प्रार्थना झाली की लगेच एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, 24 वेळा गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा हे बघा नित्यसेवेमध्ये पुरुष सुक्त आहे आणि नित्यसेवेमध्ये स्त्री सुक्त आहे, ते दोन्हीही एक एक वेळेस वाचायचं आणि माळ आपल्याला एक एक माळ करायची आहे। हे घेतल्यानंतर मग इथून पुढे आपल्याला आता गणपती अथर्व शीर्ष इथं दिलेला आहे, पण ह्या क्रमानुसार आपल्याला सेवा करायची आहे। आता याच्यानंतर प्रारंभ कुठून होतो, श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला, तर तिथून होतो। पण खरं सांगते तुम्हाला सुरुवातीला जड जाईल, तुमच्या काही जे दोष असतील, जे काही त्रास असेल ते निघून जाईल। पण खरंच 100% एवढं सांगते की जो कोणी हे पारायण करताना खरंच म्हणजे आपल्याकडून ही सेवा घडते ना तेव्हा खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळते, सद्गती मिळत असते। आणि ह्या दिवशी केलेली सेवा ही खूप महत्त्वाची असते। बघा चातुर्मास आहे, आषाढी एकादशी आहे, भगवान विष्णूंची सेवा आहे। ह्या दिवशी भगवान विष्णू निद्राशयने जातात, पण त्यांची ही सेवा केली की आपल्यावरचे भरपूर काही दोष ऋण कमी होत असतात। आपल्याला बँक बॅलन्स वाढवायचा आहे, म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवा, आपल्या घरात सगळे सुरळीत चालावं, प्रत्येकाची इच्छा असते जे काही आहे ते वाढावं, ते काही आहे ते चांगलं व्हावं। पण आपल्या घरात सगळं काही म्हणजे पित्र पण तृप्त झाले पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही सेवा करणं गरजेचं आहे। म्हणून अर्थात आपल्याला ही सेवा करायची आहे। आता थोडक्यात तुम्हाला समजलं कशासाठी सेवा करायची। आता ह्या दिवशी जे काही आहे परान्न वर्ज करायचं आहे। अर्थात एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी काय म्हणजे कोणी परान्नच वर्ज असेल आणि ह्या दिवशी जेवढं होईल तेवढं आपल्याला दान द्यायचं आहे, चांगलं बोलायचं आहे आणि चांगले कर्म करायचे आहेत, हे करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जेव्हा वाचू तेव्हा आपल्या घरात ही सेवा जेव्हा घडेल ना तेव्हा तुम्हाला खरंच खूप आनंद मिळेल। आता ही सेवा करताना आहे ना खूप जण विचारतील का मला ताई ही सेवा खूप म्हणजे प्रत्येकासाठी ही सेवा नवीन आहे, पण खरं सांगते ज्यांच्याकडे संतती प्राप्ती होत नाही, विवाह होत नाही, घर होत नाही आहे, स्वतःची जागा होत नाही आहे, शिक्षण होत नाही आहे ना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे, ही सेवा पूर्ण करायची आहे। तर तुम्ही हा ग्रंथ जवळच्या केंद्रातून घेऊन या किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा दिंडोरी प्रणित वेबसाईटवरून तुम्ही मागवू शकता। तेव्हा आजच्या पुरतं इतक्या झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।